नमोस्तुते या गुंडेंद्रदशारहार धवला या सुप्रवस्थांगता होय काय चाललंय दंडवंडित करा अहो काय चाललंय काय हे वाटलंच मला आज काय मला असं काही वेगळे वेगळे दृश्य बघायला मिळणार नाहीये किती मी स्वप्न बघत असते काय माझी सून लवकर उठेल देव पूजा करेल नैवेद्याचं बघेल कसले काय आज पण तुम्हीच पूजा करताय ना माझं अख्खं आयुष्य ना ही स्वप्न बघण्यात आणि रंगवण्यातच जाणार आहे असं वाटतंय मला काय मोठी अपेक्षा केली हो मी सुनेकडनं आज सणवार आहे नागपंचमी आहे आज निदान सणावाराला तरी लवकर उठायला पाहिजे देवाची पूजा करायला पाहिजे की नको हे सगळं नाही करणार ती डोक्यावर चढवून ठेवलं तुम्ही तिला मग आता एक काम करा तिच्या समोर असं बसा आणि तिला म्हणाव बाई कधीतरी थोडंसं काम करत जा आम्ही तुझे नोकर चाकर नाही आहोत है ना ओम शांती 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 झालं मी बोलले ते लक्षात घेतलंय का इकडून तिकडून गेलं वारं सगळं ऐका ना जरा प्लीज जा ना जाऊन ते नवदेवाला उठवा ना म्हणावं उठ बाई उठ आज नागपंचमी आहे उठ जरा पूजा करायची आहे उठ म्हणावं मी बोलले ना तर मग मी वाईट ठरते मग सगळ्या माझ्या चुगल्या करते ती माहेरी आणि मग माहेरची अख्खी फौज येते माझ्या अंगावर मला किती भीती वाटते त्यावेळेला कळत नाही तुम्हाला सांगा जरा तिला समजावून म्हणावं घे जरा संसाराची जबाबदारी घराची जबाबदारी कुटुंबाची जबाबदारी तुम्ही जर तिला ठणकावून नाही सांगितलं ना तर ती इकडचं भांड तिकडे करणार नाही निदान सणावारावर तरी गुड मॉर्निंग काय काय झालं आई कुठे कुठे गेली होतीस आई पूजा करायला गेले होते का तुम्हाला यायचं होतं का काय झालं अशा का बघताय तुम्ही काय नाही बाळा तू जा तू आवर ओके आलेच मी बाबा सांगायचं ना मला ती उठली आधीच म्हणून हे बघ मला 100% नाही 200% खात्री होती मी तुला सांगितलं असतं ना तर तू काहीतरी खुसपट काढलं असतं आणि तक्रार सुद्धा केली असतीस त्याची तू जो काही त्रागा करतेस कांगावा करतेस ना की या घराची चिंता फक्त मलाच आहे तसं काही नाही बरं का आम्हाला सुद्धा काळजी आहे आम्हाला सुद्धा सणवाराचं महत्त्व कळतं अगं तिला घालून पाडून बोलण्यापेक्षा तिला एखादी संधी दिलीस तिला समजून घेण्याचा प्रयत्न केलास ना तर तुलाही कळेल की आधीरा सगळ्या जबाबदाऱ्या या नीटच पार पाडते ती सुधारली का एवढ्या लवकर अरे आलात तुम्ही हे बघ आपले 111 देंड झोप लागली नव्हती ना तुम्हाला काल हे बघितल्याशिवाय छान उत्तम पुरणपोळीचा स्वयंपाक पण झाला असेलच ना काय नुसते दिंड पुरत नाहीत ना पुरणपोळी असं पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवायचा असतो सगळं झालेलं आहे अजिबात काळजी करू नका हे बघा पुरणपोळ्या ते पण आळूवडी केली नाहीस का नैवेद्याच्या ताटात जे जे लागतं ते सगळं केलंय मी पण नेमकी आळूवडी राहिली ना आपल्या घराची प्रथा आहे ना नागपंचमीचा नैवेद्य अळूवडी पानात असल्याशिवाय होत नाही आणि समरला खूप आवडते आणि गार्डन मध्ये खूप अळू आहेत अगं मी मितालीला सांगते मिताली आणून देईल हा तुला तेवढीच तुला मदत काय झालं स्वानंदी काही प्रॉब्लेम आहे का नाही तुम्ही काल अळूवडीचं काहीच बोलला नव्हता मला वाटलं माहिती असेल तुला एवढी कन्फ्यूज असतेस विचारायचं ना एकदा मी अख्खी लिस्टच दिली असती बरं मुहूर्तावर करशील ना सगळं मला तर जरा कठीणच वाटतंय म्हणा पण नका काळजी करू होईल अळूवडी सुद्धा बघा नक्की जमेल ना
सुरी वापरायची नाहीये, चिरायचं कापायचं नाहीये. तसंच होईल. काही न कापता, काही न चिरता, सुरीचा वापर न करता मी करीन अळूवडी. हॅलो. समर, तू निघालास का? तुला किती वेळ लागेल पोहोचायला साधारण? 1 तासभर तरी आहे का रे? जरा लवकर पोहोचू शकतो का? अरे तो धिंगरांचा मॅनेजर आलाय, त्याला काहीतरी पॉइंट्स डिस्कस करायचे अजून. अरे तू संध्याकाळी येणार होता ना? हो, येणार होता संध्याकाळी, पण त्याच्या घरी काहीतरी फॅमिली इमर्जन्सी आली आहे म्हणून आपली मीटिंग झाल्यानंतर लगेच फ्लाईट पकडणार आहे तो. ओके ठीक आहे. आजच त्या वेंडर्स ऑनलाईन पेमेंटचं काम उरकून टाकूया, त्याच्यात डिले नको व्हायला. ओके, मी सगळी बिल्स मागवून घेतो. बरं, बाय द वे, पूजा झाली का तुमच्या घरची? नाही नाही, होईल आता. पूजा झाली की लगेच निघतो मी. ठीक आहे, चालेल. ये पटकन, भेटूया. येस, बाय. हे काय? उंडे झाले सुद्धा? हो झाले. आता वड्या केल्या की झालं. सुपर फास्टच तू. वाटलं नव्हतं यातलं तुला काही जमेल. मनापासून प्रयत्न केले की सगळं जमतं. म्हणजे माझेच प्रयत्न मनापासून झाले नसतील. तुमचे कसले प्रयत्न? तू तोंडावर पडावं, तुला वेळेत काहीच करता येऊ नये असं वाटत होतं. पण म्हटलं तसं मी मनापासून प्रयत्नच केले नाहीत ना. असो. काकू, सणाच्या दिवशी तरी जरा कडवटपणा कमी करा, नाही तर पुरणपोळी, तिंडे गोड लागणारच नाहीत तुम्हाला. हे बघ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे वा, आळूवडी पण झाली म्हणजे सगळं डन. डन कसलं? गोंधळ घालून ठेवलाय तुझ्या बायकोनी. कसला गोंधळ? उंडा झालाय, पण कापणार कसा? सुरी वापरता येत नाही ना. पण काकू, आता इतकं सगळं तर त्यांनी केलं ना, मग फक्त आळूवडीसाठी सुरी वापरली तर काय प्रॉब्लेम आहे? मला काय प्रॉब्लेम असणार? पण आपल्या घराण्याची प्रथा आहे ना. आता हा स्वानंदीला यातून सूट हवी असेल तर काय हरकत आहे? ठीक आहे. काकू थँक्यू, पण मला नको कसली सूट. अहो पण मग आळूवडी कापणार कशी? त्यावर उपाय आहे हो माझ्याकडे. 1 मिनिट. हे बघा. दोरा? नुसत्या दोऱ्याचं काय? कळेल कळेल. राजवाडे, मला एक छोटीशी मदत करा. अहो छोटी काय, तुम्ही म्हणाल ती मदत करायला तयार आहे. बोला काय करायचंय? हे घ्या, हा दोरा धरा बरं. आता ह्या दोऱ्याने आपण वड्या कापूया. जातील कापल्या, तुटणारही नाही आणि सुरीची गरज नाही.